जय भीम. बऱ्याच दिवसानं व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ आपण माणुसकी या सदराखाली बनवत असतो नेहमीच. सध्या आपण भारतामध्ये लोकशाहीला 4 स्तंभ आहेत असे मानतो आणि त्यातली त्यात पत्रकारिता, जर्नलिझम हा 4था स्तंभ, मजबूत स्तंभ लोकशाहीचा आहे असं मानतो आणि तो मजबूत असणं हे लोकशाहीसाठी तेवढं चांगलं आहे असंही मानतो. सध्या सांगावंसं वाटतं की 1993च्या आसपास किंवा 93 साली सुदानमध्ये एक फोटो काढला होता केविन कार्टर या फोटोग्राफरनं. एक भूकबळीने असहाय्य मुलगी एका ठिकाणी पडलेली आहे आणि तिच्या मागे एक गिधाड आहे बसलेलं, की ते गिधाड त्या मुलीच्या मरणाची वाट बघतंय की त्यानंतर आपण त्या मुलीला खाऊ. तर हा फोटो काढल्यानंतर प्रचंड व्हायरल झाला. व्हायरल झाल्यानंतर एका माणसानं केविन कार्टर यांना फोन करून विचारलं की त्या मुलीचं परत काय झालं. तर तो म्हणला मला काही सांगता यायचं नाही तिचं काय झालं. तर ती मुलगी नंतर गिधाडानं खाल्ली काय किंवा त्या ठिकाणी मग एकूणच किती गिधाडं होती, तो केविन कार्टर म्हणला की तेही मला काही सांगता यायचं नाही, कारण मला त्याच्यानंतर घाईगडबडीत विमान पकडायचं होतं, त्याच्यामुळं मी लवकर निघून आलो. तर तो माणूस समोरचा बोलणारा व्यक्ती म्हणला की म्हणला त्या ठिकाणी किती गिधाडं होत्यात ही मला माहिती आहे म्हणला. एक त्या फोटोमध्ये दिसतंय ते आणि दुसरं गिधाड कॅमेऱ्याच्या मागं. त्या केविन कार्टरच्या लक्षात आलं. त्याच्या मनाला फार दुःख आणि वेदना झाल्या, कारण त्यानं विचार केला की आपण फोटो काढत बसण्यापेक्षा त्या मुलीला काही मदत करून तिथूनच 2 किलोमीटरच्या आसपास अंतरावर भुकेलेल्यासाठी अन्न देण्याची सहाय्यता छत्र होतं, तिथपर्यंत जर आपण पोहोचवलं असतो तर त्याला ह्या गोष्टीची अतीव वेदना मनाला झाली, दुःख झालं आणि त्यानंतर आत्महत्या केली. आज आपल्या मीडियात बघतोय अशीच गिधाडं लपलेली आहेत, अशीच गिधाडं आहेत ज्यांना माणुसकीची कुठलीही जाणीव शिल्लक राहिलेली नाही. आहे कोणी केविन कार्टर ज्याचा स्वाभिमान जिवंत होता म्हणून त्यानं आत्महत्या केली. आज हे जर्नलिझममधले कोणी आहे असा केविन कार्टर? ही खरी परिस्थिती आहे देशाची. भारत देशाला स्वाभिमानी पत्रकारितेची गरज आहे, जर्नलिझमची गरज आहे. सुधरा जरा.